नाही खूप पुढे पुढे खराब होऊन गेलं मोबाईलमुळे जे किती पुढे गेलेले आहे तेवढंच दुष्परिणाम त्याचे वाढला आहे. मानवी शरीरावर मोबाईलचे खूप दुष्परिणाम झालेले आहेत. मोबाईलचा ते वापरण्यावर अवलंबून असतात ना. बोला आहे फायद्यासाठी तर काय होत नाही आणि गेमिंग वापरताना आम्ही लक्ष करावं कोण कसं वापरावं कसं नाही. जेवढं Attraction आहे, मोबाईलमध्ये attraction आहे, त्यावरती कंट्रोल होऊ शकणार नाही. हो, आपण फक्त सगळं गोष्टी मोबाईलसाठी आपण म्हणजे सगळे लोक पुढे जाऊ शकतात. मोबाईलमुळे काही मैदानी खेळ बंद झालेले आहेत. काय शारीरिक खेळ बंद झालेले आहेत. काय बंद झालेलं आहे शारीरिक खेळ काय कबड्डी, मोबाईलचं काय संबंध मैदानी खेळ बंद झालेले आहेत. आम्ही खेळत नाही चांगल्यासाठी यूज करतो सगळ्याच ओळख सगळ्यांचं नाही जनरल मध्ये जनरल यूज सांगायचा कॉमन कोणाला ब्लेम नाही करायचं कॉमन यूज सांगायचा मोबाईल हा आजच्या युगामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा मानला जातो. कारण की एवढे तो मोबाईल एवढा आपण प्रत्येक ठिकाणी आपण मोबाईल वापरतो किंवा प्रत्येक ठिकाणी कॉल करायचा किंवा काहीतरी काम असतं तरी आपण लगेच मोबाईल काढतो. मोबाईल तर आपण काही करू शकत नाही. जर कुठलं तरी आपलं काम असतं तर आपण लगेच मोबाईल काढतो आणि मोबाईल सर्च करतो किंवा गुगलला एवढी माहिती आहे की त्याची पूर्ण जगाची माहिती गुगल मोबाईलवर आहे. मोबाईलमुळे फायदा आहे दुसरं फायद्याचं बंद झालेले आहेत. मोबाईलमध्ये देवाणघेवाण बंद झालेली आहे. पुस्तकात काय असलं पाहिजे ते फोन मध्ये असतंय म्हणून पुस्तक पहिल्याच्या काळात पुस्तकात असेल मग कशाला मग मोबाईल काय करायचा? काय अवेलेबल होत नसतात किंवा गुगल मध्ये सर्व पुस्तकं अवेलेबल आहेत. सध्या 21 वर्ष मोबाईलमुळे माणसातील मनात एक मनात निघून गेलेलं आहे. मोबाईलमुळे देवाणघेवाण बंद झालेलं आहे. साधू संतांनी सांगून कुठेतरी एक जखम झाली तर लोकं फोन करून बोलवतात. साधू संतांनी सांगून ठेवलं की मानवाजवळ अशी वस्तू येणार आहे की ती मानवाला पूर्ण बरबाद करून टाकणार आहे. आता ती वस्तू तर आता मी एवढे जग पुढे गेलो नसतं कारण की मोबाईलमुळे सर्व कळतं आपल्याला जास्त की जग पुढे जाऊन काय उपयोग नाही कारण आपण जगलो पाहिजे आपण जगलो नाही तर जग पुढे काय करणार नाही. किती पुढे चाललं तर मागे गेलं. आता 21व्या शतकात जे स्क्रीन टच मोबाईल आहेत ते समजा आता ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर लाखो विद्यार्थी एका ठिकाणी करू शकत नाही. ऑफलाईन मध्ये ऑनलाईन मध्ये कसं होतं की आपण जे ठिकाणी आहे तिथे बसून एकदम ऑनलाईन फॉर्म मी भरू शकतो. जे काही एका मिनिटात आपण स्वतः भरू शकतो जे की ऑटोमॅटिक तिथे सबमिट होते आणि मेरिट मध्ये डायरेक्ट मोबाईल सगळं दिसते आपल्याला. मोबाईलमुळे ऑनलाईन पेमेंट्स कुठलं पण क्षेत्रात आम्ही पे करू शकतो नॅशनल इंटरनॅशनल मध्ये. मोबाईलमुळे लहान मुलं मोबाईल बघत युट्यूब बघत त्यांचे डोळे जात आहेत म्हणजे आता त्यांच्या मेंदूवर फोन आहे. परिणाम होत आहे. त्यांच्या दिले नाही लहान मुलं मोबाईलचे जेवण करत नाही. सध्या कोरोना काळात जे लत लागले मुलांना ते आता हळूहळू सोडायला ते लत आहे. तर सध्या सगळं मुलं ऑफलाईन क्लासेस घ्यायला येतात. आणि आपल्याला आता कुठलीही बातमी निघाली तर कसं कळणार आपल्याला मोबाईलवर जास्त प्रोब्लेम होतो लगेच मोबाईल पेपरमध्ये बातमी आहेत ना, पेपर आहेत ना. बातमी कालचे येते आजचं मूल्य आता काय झालं जास्त असतं येते. छोटं काय झालं Just आता accident झालं, news येतात. आपल्या जवळ काय झालं हे आपण घरी बसले पेपर मध्ये बघावं लागेल कालचं न्यूज टाकते की आजचं न्यूज टाकत नाही बाबा. मोबाईल आल्यामुळे घरात आई मोबाईल बघण्याच्या नादात लहान लेकरांकडे सगळं लक्ष देत नाही. जे विद्यार्थी रेग्युलर होत आहे त्यांच्या घरात मागं मोबाईल मध्ये शिकते सगळं मोबाईलवर माणसं गाडी चालवताना सुद्धा एक हात मोबाईलवर accident सगळं पुरुष वगैरे जे काही YouTube आहे मोबाईल मध्ये ज्यांनी YouTube मध्ये असं कुठलं पण व्हिडिओ की जे आपल्याला सरळ म्हणजे आपलं समजा आपलं स्टुडंटचं सिलेबस असेल थेअरीचं प्रॅक्टिकल असेल मोबाईल मध्ये टाका डायरेक्ट मोबाईल इथं खाण्याची सवय लागली आहे. चालू करायला आम्ही सगळं मोबाईल मध्ये करायला लागले. ऐकतो कॉपी बघून लिहायला लागले मोबाईल. मोबाईलमुळे ऍक्सिडेंट व्हायला लय वाढलेले आहे. ऍक्सिडेंट सध्यावर बोलायचं मोबाईलला एक मुलग्याला बोलायचं सुद्धा कमी झालंय. काय लोक गप्पा मारत होते पण आता मोबाईल आल्यामुळे साईडलाच बसतोय तरी काय एकमेकांना बोलायला बोलत पण आहे. कॉल करून बोलतात. चांगला आहे की
तिथे आपण कुठेही सबमिट करू शकतो त्याचा काही